जय श्रीराम मित्रांनो, मी संतोष सूर्यवंशी आपलं स्वागत करतो आपल्या कृष्णाथडीचा सवंगडी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईपासून अगदी जवळच्या अंतरावर, अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं पॅगोडा हे ठिकाण, जे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 2013 साली जी 7 आश्चर्य निवडली गेली त्यामध्ये नंबर 1 ला असलेलं हे पॅगोडा हे ठिकाण, द ग्लोबल पॅगोडा असं या ठिकाणाची ओळख आहे, असं या ठिकाणाचं नाव आहे। परंतु नाव ऐकल्यानंतर आपल्याला त्यातून काही विशेष असं जाणवत नाही, परंतु ते ठिकाण जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहतो त्यावेळेला त्याचं महत्त्व आपल्याला कळाल्याशिवाय राहत नाही। पॅगोडा या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही मालाड येथून निघालो आणि त्यानंतर जी गोराई खाडी आहे त्या ठिकाणी जी बोटीची व्यवस्था आहे, ज्यातून वाहने सुद्धा आपण पलीकडे नेऊ शकतो, अशा ठिकाणी येऊन पोचलो आणि आमचा प्रवास मनोरी या गावाच्या पैलतीरापासून सुरू झाला। फक्त गोराई खाडी पार करून आपण आल्यानंतर आपणाला कोकणात आल्यासारखं वाटतं, आपणाला गावाकडची अनुभूती आल्यासारखी वाटते। असं अतिशय उत्कृष्ट वातावरण या परिसरात आपल्याला अनुभवायला मिळतं। गगनाला गवसणी घालणारी नारळीची पोपळीची झाडं इथं येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागताला जणू हात जोडून उभे असलेले आपल्याला भासतात। मित्रांनो, समोर जो कळस दिसतोय ना सोनेरी रंगाचा, तो आहे पगोडाचा टॉप। आता आपण पोचलोय पगोडा या ठिकाणी, जी 2 व्हीलरची पार्किंग आहे त्याच्या अगदी जवळच, आणि हेच आहे ते ठिकाण विश्व विपश्यना पगोडा, ग्लोबल विपश्यना पगोडा। आता आपण त्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करणार आहोत। समोर दिसतंय ना, ते 1 नंबरचं गेट आहे पगोडाचं, ज्याचं नाव आहे म्यानमार गेट। असं म्हणतात की या गेटची निर्मिती म्यानमारमध्ये करण्यात आली आणि ते संपूर्ण लाकडामध्ये बनवण्यात आलेलं आहे। त्याच्यावर अतिशय सुबक असं नक्षीकाम करण्यात आलेलं आहे। इथून आत डाव्या बाजूला गेल्यानंतर आपली संपूर्ण चेकिंग होते आणि मग आपल्याला आतमध्ये सोडलं जातं। मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक पायरी चढत असताना, या पगोडाची एक पायरी चढत असताना आपण कुठेतरी सोन्याच्या लंकेत प्रवेश करतोय की काय असा आपल्याला भास होतो। परंतु या इतक्या नेत्रदीपक सुंदर वास्तूच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून या ठिकाणी एकही रुपया प्रवेश शुल्क म्हणून आकारला जात नाही, हे मात्र विशेष आहे। सुरुवातीला पाहणाऱ्याला असं वाटावं की खूप छान, जसा आपण गणपतीला डेकोरेशन करतो तसं थर्माकोल वापरून खूप छान या वास्तू बनवलेल्या आहेत, साकारलेल्या आहेत। परंतु तिथं जवळ गेल्यानंतर कळतं की घंटा खरोखरची आहे आणि ती वाजवण्यासाठी जे लाकूड आहे ते पाठीमागच्या बाजूला असं लटकवलेलं आहे, ते त्याच्यावर आदळल्यावर त्याचा नाद येतो। खूप छान असा, खूप जबरदस्त अशी कंपनं ती या घंटानादामुळे वातावरणात निर्माण होत असतात। खूप छान स्लोगन या ठिकाणी लिहिलेली आहे बघा, गुंजे वाणी धरम की धरती और आकाश। नंबर 2च्या गेटमधून आत एंट्री केल्यानंतर या अशा थोड्याशा पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात। आजूबाजूला शोची झाडं आहेत, उत्तम प्रकारची रेलिंग या पायऱ्यांमध्ये लावलेली आहे। वृद्ध लोकांना, पर्यटकांना जिचा आधार घेऊन
या पायऱ्या चढता येतील अशी रेलिंग उत्कृष्ट प्रकारची लावलेली आहे। विशेष म्हणजे दिवसभरात लाखोंच्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येत असतील, परंतु अतिशय उत्कृष्ट प्रकारची स्वच्छता या परिसरामध्ये आपल्याला असलेली दिसून येते। खूप जबरदस्त असा स्वच्छता मेंटेन करण्याचं काम या येथील सफाई कर्मचारी करत असलेले आपल्याला पाहायला मिळतील। आता आपण पगोडाचा मुख्य जो सभामंडप आहे त्याच्या परिसरामध्ये आहे। या सभामंडपावर सुमारे 29 मीटर उंचीचा मुख्य जो कळस आहे, गगनाला गवसणी घालणारा, तो त्याची उंची सुमारे 29 मीटर आहे आणि त्याच्या टॉपला भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिया आहेत ठेवलेल्या आहेत असं सांगण्यात येतं। त्याचबरोबर या सभामंडपामध्ये एका वेळेला सुमारे 8 ते 9 हजार साधक बसून साधना करू शकतात, एवढा मोठा हा भव्य दिव्य सभामंडप सुद्धा आहे। मंडपाच्या बाहेरील भिंतींवर गोल्डन फ्रेम करून काही सुभाषित किंवा सुविचार हे या भिंतींवर सोनेरी अक्षरामध्ये लिहिलेले आहेत। एवढ्या भव्य दिव्य आणि नेत्रदीपक वास्तूचं काम, त्यावरील नक्षीकाम हे बऱ्यापैकी लाकडामध्येच केलेलं आहे। हे ऐकल्यानंतर मात्र आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही। सुमारे 29 मीटर उंचीचा या वास्तूचा कळस आहे आणि त्याच्या वरच्या काही भागामध्ये अनेक हजारो, मला वाटते, घंटा लटकवलेल्या असतील आणि त्या घंटा या वाऱ्याने हलून वाजत असतात आणि त्याचा सुद्धा सुंदर आवाज या वातावरणामध्ये गुंजत असतो। मुंबईला राहणारे जे बरेचसे सबस्क्रायबर बांधव आहेत, त्यांनी काहींनी या ठिकाणाला कदाचित याआधी सुद्धा आपला व्हिडिओ पाहण्याआधी सुद्धा भेट दिलेली असेल। त्यांना याची भव्यता नेमकी लक्षात येईल। अतिशय सुंदर ही वास्तू आहे आणि हा व्हिडिओ स्पेशली जे गावाकडे राहणारे सबस्क्रायबर बांधव आहेत, माता भगिनी आहेत, त्यांच्यासाठी विशेषतः आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बघाच, पण ज्यांना ते इकडे येता येणार नाही त्यांना मात्र आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या वास्तूची भव्यता पाहता येणार आहे, त्याचा आनंद घेता येणार आहे। आणि खरोखर मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की आपले मित्र आपल्याला सांगतात की जा, पगोडा खूप पाहण्यासारखं ठिकाण आहे, एकदा भेट देऊन या, पाहून या। आपण दुर्लक्ष करतो कारण त्या पगोडा नावात आपल्याला त्याची विशेषता समजत नाही प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय। इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे। आपण आता जे समोर पाहतोय ते धम्मचक पवतन आहे, जे आपण अशोक चक्र ज्याला म्हणतो, जे आपल्या तिरंग्या झेंड्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचं आहे। या अशोक चक्र या ठिकाणी आपल्याला या गार्डनमध्ये लावलेलं असलेलं पाहायला मिळते। या ठिकाणाला अनेक पर्यटकांसोबत शैक्षणिक सहली किंवा शाळेंचे छोटे छोटे ग्रुप मनःशांती किंवा जी ध्यान धारणा आहे तिचा अभ्यास कशा पद्धतीनं चालतो हे अनुभवण्यासाठी या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात। श्री सत्यनारायण गोयंका आणि त्यांच्या पत्नी श्रीमती इलायची देवी गोयंका यांनी आयुष्यभर विपश्यन क्रिया जी आहे किंवा ध्यानधारणा आहे त्यातील गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व हे लोकांना पटवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या स्मारकसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर आपलं राष्ट्रीय प्रतीक मानली जाणारी राजमुद्रा किंवा अशोक स्तंभाची प्रतिकृतीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। इथल्या सगळ्याच आश्चर्यकारक आणि नवीन गोष्टींचा आनंद घेत असताना मला एक ओळखीची गोष्ट दिसली, कळसाला बसलेलं आग्या मोहोळ।
पगोडा आणि परिसरातील अत्यंत महत्त्वाची वास्तू म्हणजे येथील गुरुजींचं निवासस्थान हे सुद्धा किती सुंदर आणि आकर्षक नक्षीने सजवलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, या पगोडा परिसरातल्या जितक्या पण वास्तू आहेत ना त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त काम हे लाकडात केलेलं आहे. एकापेक्षा एक जबरदस्त वास्तू या ठिकाणी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पगोडांच्या नेत्रदीपक वास्तूंचा आनंद घेत घेत मावळतीकडे झुकत जाणाऱ्या सवित्र सूर्यनारायणाला प्रणाम करून आम्ही परतीच्या प्रवासाच्या विचाराला लागलो. पगोडाच्या पहिल्या जिन्यातून पायउतार होताना जेव्हा आपण 2 नंबरच्या गेटमध्ये येतो तेव्हा उजव्या बाजूला भव्य असा नगारा आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या खाली एक स्लोगन लिहिलेले आहे, बजा नगाडा धरम का गुंजे चारो ओर. आणि हे आहे विपश्यना पगोडा. या ठिकाणावरील मुख्य आकर्षण भगवान गौतम बुद्धांची मूर्ती, जिच्या टॉपला पगोडाच्या मुख्य सभागृहाचा 29 मीटर उंचीचा कळस या ठिकाणी या कळसाच्या टॉपला मॅच होतोय ना आपल्याला दिसतोय. तर मित्रांनो, कसा काय वाटला आपल्या या व्हिडिओचा प्रवास जो आपण सर्वांनी माझ्यासोबत विपश्यना पगोडा या क्षेत्रामध्ये केलेला आहे. यानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या गोराई बीचला आम्ही भेट दिली आणि तेथे असलेल्या पाणीपुरीचा आस्वाद घेतला. तिथे अनेक वॉटर स्पोर्ट्ससुद्धा अवेलेबल आहेत. त्याचबरोबर खाण्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी, त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी जे खेळणं मिळतात ते सुद्धा या ठिकाणी मिळतील. आजूबाजूला हॉटेल्स आणि लॉजची उत्तम व्यवस्था सुद्धा आहे. किनारे प्रदेशात असलेले नारळीच्या आणि पोपळीच्या झाडांमुळे प्रत्यक्ष कोकणाच्या अनुभूती आल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. आम्हालाही या ठिकाणाला भेट देऊन अतिशय आनंद झाला. आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला इथून पुढे असेच सपोर्ट करत चला. जय श्रीराम.